नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा PYQ लेक्चर सिरीज मध्ये आज आपण महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत। ते म्हणजे असहकार चळवळ आणि खिलाफत चळवळ। लक्षात घ्या, 1920 साली महात्मा गांधींनी स्वराज्याची मागणी करण्यासाठी ही एक महत्त्वाची चळवळ या भारतामध्ये उभारण्याचं एकंदरीत दिसून येतं। याच काळामध्ये तुर्कस्तानच्या खलिफाचं पुनर्वसन करण्यासाठी भारतीय मुस्लिमांकडून खिलाफत चळवळ भारतात उभारण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं। 1920च्या दशकामध्ये निर्माण झालेल्या या दोन्ही चळवळीनं हातात हात घालून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिल्याचं एकंदरीत दिसून येतं आणि त्यामुळे भारतामध्ये कधी नव्हे तेव्हा हिंदू मुस्लिमांचं ऐक्य इथं या ठिकाणी पाहायला मिळाल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं। या असहकार चळवळ आणि खिलाफत चळवळीच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये हिंदू मुस्लिमांच्या एकतेचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र चौराचौरीच्या घटनेवरनं महात्मा गांधींनी अचानकपणे असहकार चळवळीला स्थगिती दिली। याचा परिणाम असा झाला, भारतीय मुस्लिमांचा राष्ट्रीय काँग्रेसवरचा जो विश्वास होता तो आता या ठिकाणी डळमळीत झाला आणि त्यातून मग भारतीय मुस्लिम हे पुन्हा एकदा राष्ट्रीय चळवळीपासून विभक्त झाल्याचं एकंदरीत पाहायला भेटलं। या सर्व गोष्टींचा परिणाम 1923 साली संपूर्ण भारतातील महत्त्वाच्या शहरांमध्ये हिंदू मुस्लिमांचे दंगे पुन्हा एकदा निर्माण या ठिकाणी झाले आणि पुन्हा एकदा कधीच या ठिकाणी काँग्रेस आणि मुस्लिम लीग किंवा मुस्लिम पुढारी या ठिकाणी एकत्र आले नाहीत असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। तर ही एक महत्त्वाची चळवळ आहे असहकार चळवळ। आणि लक्षात घ्या, महात्मा गांधींची जेवढी पण आंदोलनं भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये आहे तर त्यावर आयोगानं बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत। असहकार चळवळीचं जर पाहिलं तर या टॉपिकवर आयोगानं एकूण 16 प्रश्न मागील 10 वर्षांमध्ये विचारलेले आहेत। म्हणजे दरवर्षीच्या क्वेश्चन पेपरमध्ये नॉन कॉपरेशन मुवमेंटवर, खिलाफत मुवमेंटवर 2-3 प्रश्न विचारले जात आहेत, हे लक्षात घ्या। आणि त्यामुळे हा टॉपिक अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे, खास करून राज्यसेवा मेन्सची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी। तर पाहूया आयोगानं या टॉपिकवर काय नेमके प्रश्न विचारलेले आहेत। आता पहा, इथं आपल्याला पाहायला भेटतं राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या क्वेश्चन पेपरमध्ये एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी या संदर्भात विचारल्याचं पाहायला भेटलं। प्रश्न काय आहे तो आधी नीट वाचून घेऊया। पहा, पुढील विधानांपैकी कोणती विधानं बरोबर आहेत अशा प्रकारचा प्रश्न आहे। महात्मा गांधींनी टिळक स्वराज्य फंडाकरता 1,35,00,000 रुपये गोळा केले होते असं इथे या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर 1,35,00,000 कशासाठी, तर टिळक स्वराज्य फंडाकरिता असं इथं म्हटलेलं आहे। तर हे विधान बरोबर आहे का ते थोडंसं चेक करूया। आता पहा, महात्मा गांधींनी 1920च्या नागपूर काँग्रेस अधिवेशन जेव्हा भरलं होतं त्या अधिवेशनात महात्मा गांधी जे आहे हे टिळक स्वराज्य फंड उभारण्याची भूमिका घेताना एकंदरीत दिसून येतं। गांधीजी दक्षिण आफ्रिकेमधला लढा यशस्वी केल्यानंतर ते भारतात आले होते आणि भारतात नव्यानं स्वातंत्र्याची चळवळ उभारण्यासाठी सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी या ठिकाणी लढा उभारण्याची भूमिका घेतली होती असं एकंदरीत दिसून येतं। आणि त्याच भूमिकेसाठी भारतीय समाजाला तयार करणं खूप जास्त गरजेचं आहे याची जाणीव महात्मा गांधींना होती आणि म्हणून महात्मा गांधींनी त्या संपूर्ण काळामध्ये भारतीय समाजासाठी एक महत्त्वाचा कार्यक्रम आखला, त्यालाच आपण रचनात्मक कार्यक्रम असं या ठिकाणी म्हणतो। तर हे रचनात्मक कार्यासाठी जो फंड उभा राहणार होता तर त्याला त्यांनी लोकमान्य टिळकांचं नाव दिलेलं होतं। साहजिकच त्याला टिळक स्वराज्य फंड असं या ठिकाणी म्हटलं जातं। डिसेंबर 1920 साली नागपूर काँग्रेस अधिवेशनामध्ये या फंडाची घोषणा झाली आणि सांगितलं गेलं की पुढील लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी जेव्हा येईल म्हणजे 1 ऑगस्ट 1921 पर्यंत आपल्याला या टिळक स्वराज्य फंडासाठी 1 कोटी रुपयाचं 1 कोटी उभारायचे आहेत। 1 कोटीचं आव्हान इथे या ठिकाणी ठेवलं गेलं। साहजिकच 1 ऑगस्ट 1921 पर्यंत या टिळक स्वराज्य फंडामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम म्हणजे ती रक्कम 1,35,00,000 रुपये या ठिकाणी जमा झालेली आहे अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे पहिलं जे विधान आहे ते अत्यंत बरोबर विधान आहे, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर आपल्याला दुसरा सेंटेन्सकडे आपण पाहूया। भारतानं सन 1860च्या सुरुवातीला 10.2 करोड अफूची निर्यात केली होती असं म्हटलेलं आहे। तर 10.2 करोड अफूची निर्यात केलेली आहे अशा प्रकारचा हा दुसरा सेंटेन्स या ठिकाणी पाहायला भेटतो। आता पहा नेमकं काय घडलं। आता पहा, भारत जर आम्ही पाहिला तर भारत हा ब्रिटिशांसाठी कच्चा माल उपलब्ध करून देणारी एक महत्त्वाची वसाहत देखील होती आणि त्याचबरोबर या ठिकाणी मँचेस्टर मधलं जे काही उद्योगधंदे आहेत किंवा मँचेस्टरमध्ये किंवा ब्रिटनमधले जे काही पक्का माल आहे
तो भारतात विकणारी बाजारपेठ देखील या ठिकाणी राहिली. ब्रिटिशांनी भारतामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला असं भेटतं की भारतामध्ये जेव्हा ब्रिटिशांचे खासगी व्यापारी लोक भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी भारताच्या नगदी पिकांमध्ये, त्याचबरोबर भारताच्या जमिनीमध्ये आणि भारताच्या भौतिक सुविधांमध्ये देखील त्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेली होती असं एकंदरीत पाहायला भेटतं. याच काळामध्ये आपल्याला पाहायला असं भेटेल की चीननं अफू सारख्या नशिल्या पदार्थांवर बंदी आणली होती. तेव्हा ब्रिटिश लोक काय करत होते तर भारतातून अफूचं उत्पादन घेत होते आणि ते चीनमध्ये या ठिकाणी बेकायदेशीररित्या विकले जात होते. आणि म्हणून मग या संपूर्ण काळामध्ये तंबाखू सारखं पीक, अफू सारखं पीक भारतामध्ये ब्रिटिशांनी घ्यायला खूप जास्त प्राधान्य दिलं होतं. आणि त्यामुळं आपल्याला हे पाहावं लागेल की या ठिकाणी म्हटलेलं आहे की 1860च्या सुरुवातीस 10.2 करोड अफूची निर्यात केली होती. तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे, कारण भारतात अफूचं उत्पादन घेतल्यानंतर ते चीनमध्ये या ठिकाणी विकलं जात होतं. तर हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर या प्रकारे पाहायला भेटेल हे दुसरंही विधान इथे या ठिकाणी सत्य आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि म्हणून वरील कोणती विधानं बरोबर आहे तर याचं राईट आन्सर आहे अ आणि ब हे दोन्ही विधानं योग्य आहेत. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर या प्रकारची पीवायक्यूज लेक्चर सिरीज मध्ये आपण हे सगळे महत्वाचे मुद्दे जे आहेत ते डिस्कशन पण इथे या ठिकाणी करतोय ते लक्षात घ्या. पुढे आता आपण इथं पाहूया ते म्हणजे दुसरा प्रश्न. आता पहा, हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 क्वेश्चन आहे. आता इथं काय प्रश्न विचारला राष्ट्रीय सभेच्या सन 1920 मधील कलकत्ता येथील अधिवेशनात असहकाराचा जाहीरनामा मंजूर केला. या अधिवेशनावेळी अध्यक्ष कोण होते? म्हणजे सरळ प्रश्न आहे की 1920 साली जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन कलकत्तामध्ये या ठिकाणी भरलं तर त्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहे अशा सरळ प्रश्न आयोगाने इथे या ठिकाणी विचारलेला आहे. तर लक्षात घ्या 1920 साली 2 अधिवेशन या ठिकाणी भरले. पहिलं अधिवेशन हे कलकत्तामध्ये भरलं. तर हे जे अधिवेशन होतं हे 4 सप्टेंबर ते साधारणतः 9 सप्टेंबरच्या दरम्यान भरल्याचं एकंदरीत दिसतं. तर 4 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर या दरम्यान कलकत्तामध्ये अधिवेशन भरलं. आणि लक्षात घ्या या अधिवेशनाचे अध्यक्ष जे आहे हे या ठिकाणी लाला लजपत राय होते. त्यामुळे याचं राईट आन्सर काय आहे तर लाला लजपत राय या अधिवेशनाचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत. परंतु हा पण मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे की डिसेंबरमध्ये नागपूरमध्ये 1920 साली काँग्रेसचं अधिवेशन भरल्याचं एकंदरीत दिसतं. आणि या नागपूर 1920 च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष हे या ठिकाणी राघवाचारी होते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर सी.व्ही. राघवाचारी हे आपल्याला या अधिवेशनाचे अध्यक्ष, नागपूर अधिवेशनाचे अध्यक्ष या ठिकाणी पाहायला भेटतात. नागपूर 1920चं अधिवेशन खूप जास्त महत्वाचं अधिवेशन मानलं जातं, कारण याच अधिवेशनामध्ये पाहायला असं भेटतं काँग्रेस वर्किंग कमिटीची स्थापना करण्यात आली. 15 सदस्यीय मंडळाच्या माध्यमातून आता काँग्रेसचा नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे अशा प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी आली. नागपूर काँग्रेस अधिवेशनामध्ये भूमिका घेतली गेली की काँग्रेसचं संघटन हे ग्राम स्तरापासून ते जिल्हास्तरीय या ठिकाणी उभारायचं आहे असा निर्णय इथे या ठिकाणी घेतला गेला. नागपूर अधिवेशनाचं तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे काँग्रेस जी आहे ती पांढरपेशी वर्गापुरती किंवा सुशिक्षित वर्गापुरती मर्यादित होती. आता ही काँग्रेस सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवायची जर असेल तर काँग्रेसचं सदस्यत्व हे कमी शुल्कामध्ये असलं पाहिजे, म्हणजेच ते 25 पैसे किंवा 4 आणे असलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका पण याच अधिवेशनामध्ये आली. आणि चौथा महत्वाचा मुद्दा असा आहे की याच अधिवेशनामध्ये भूमिका घेतली गेली ती म्हणजे भारतात रचनात्मक कार्यक्रमाला सुरुवात करायची असेल तर त्यासाठी 1 कोटी रुपयाचा टिळक स्वराज्य फंड या ठिकाणी उभा करायचा आहे. तर या प्रकारचे 4-5 महत्वाचे निर्णय ज्यानं भारतीय राष्ट्रीय चळवळीला, भारतीय इतिहासाला, स्वातंत्र्य लढ्याला एक मोठ्या प्रमाणावर दिशा प्राप्त करून दिली असं एकंदरीत पाहायला भेटतं. तर हा महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात घ्या. नागपूर काँग्रेस अधिवेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि कलकत्ता अधिवेशन देखील तेवढंच इम्पॉर्टंट या ठिकाणी आहे. ज्या कलकत्ता अधिवेशनामध्ये असहकाराचा ठराव इथं मंजूर झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर इथं राईट आन्सर काय तर लाला लजपत राय हे लाला लजपत राय यावेळेचे अध्यक्ष होते. आता पहा ॲनी बेझंट जर आपण पाहिलं तर ॲनी बेझंट 1917ला कलकत्तामध्ये जेव्हा अधिवेशन भरलं तेव्हा ॲनी बेझंट 1917च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष या ठिकाणी राहिलेले आहेत. पंडित मदन मोहन मालवीय जर आपण या ठिकाणी पाहिलं तर लक्षात घ्या 1909 साली
काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित मदन मोहन मालवीय होते आणि त्याचबरोबर 1918च्या देखील काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित मदन मोहन मालवीय होते. सर बद्रुद्दीन तय्यब जी आपल्या सर्वांना माहिती आहे 1887 साली जेव्हा काँग्रेसचं तिसरं अधिवेशन मद्रासमध्ये भरलं तेव्हा बद्रुद्दीन तय्यबजी जे पहिले भारतीय मुस्लिम हे काँग्रेसचे अध्यक्ष बनलेले आहेत असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हे महत्त्वाचे मुद्दे आपण इथे या ठिकाणी नमूद करून घ्या. राज्यसेवा मेन्सची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला हे खूप जास्त महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी पाहायला भेटतील. पुढचा प्रश्न आपण इथं पाहूया. तर राज्यसेवा मुख्य परीक्षेला कोणता प्रश्न आला तर लगा 2019 साली हा एक प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो. पहा काय प्रश्न आहे. महात्मा गांधीजींनी मुस्लिमांच्या खिलाफत चळवळीस पाठिंबा दिला. मुस्लिमांच्या खिलाफत चळवळीस पाठिंबा महात्मा गांधींनी दिला त्यामागचं काय कारण नेमकं आहे हा प्रश्न इथं आयोगानं विचारला. सेंटेन्स पाहूया आपण याच्या संदर्भात. त्यांना या चळवळीतून हिंदू मुस्लिम ऐक्य साधायचे होते असं पहिलं सेंटेन्स आहे. आता हे खरं आहे का की महात्मा गांधींना हिंदू मुस्लिम ऐक्य साधायचं होतं का तर 100% हे खरं आहे. कारण महात्मा गांधींच्या रचनात्मक कार्यक्रमामध्ये देखील आपण हिंदू मुस्लिम ऐक्यावर भर दिला गेला होता अशा प्रकारचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. गांधींची भूमिका या काळामध्ये अशी राहिलेली आहे की इंग्रजांनी मुस्लिमांना राष्ट्रीय चळवळीपासून दूर ठेवलेलं आहे आणि त्यासाठी ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या रणनीतीचा वापर केला. परिणाम असा झाला भारतामध्ये हिंदू मुस्लिमांचं ऐक्य होऊ शकलं नाही. 1857च्या विद्रोहानंतर ते कधीच झालं नाही. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1885ला स्थापन झाली मात्र त्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मुस्लिमांना सहभागी होऊ नये यासाठी ब्रिटिशांनी विशेष प्रयत्न केल्याचं एकंदरीत पाहायला भेटलं. साहजिकच ब्रिटिशांच्याच प्रयत्नातून पाहायला असं भेटतं आगा खान पहिले जे होते किंवा आगा खानच्या अध्यक्षतेखाली 1906ला ऑल इंडिया मुस्लिम लीगची पण स्थापना झाली. 1909ला मुस्लिम लीगला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेला होता आणि अशा प्रकारे फोडा आणि राज्य करा या रणनीतीला इंग्रजांना मोठ्या प्रमाणात यश भारतात मिळाल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. आणि म्हणून मग भारतामध्ये हे जे फुटीरतावादी आंदोलन चाललेलं आहे ब्रिटिशांच्या माध्यमातून त्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि मुस्लिमांना देखील राष्ट्रीय चळवळीमध्ये मुख्य प्रवाहामध्ये घेतलं पाहिजे हा गांधींचा विचार त्या काळामध्ये होता. आणि म्हणून महात्मा गांधींची भूमिका अशी राहिली की हिंदू मुस्लिम ऐक्य साधेल जर आपण खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला तर. गांधी पुढे असं पण म्हणतायत की भारतीय हिंदूंनी या ठिकाणी या गोष्टीची वाट पाहू नये की मुस्लिम आपल्याला खिलाफत आंदोलनाला पाठिंबा हिंदूंनी द्यावा यासाठी आपल्याकडे याचना करतील. तर हिंदूंनी स्वतःहून खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला पाहिजे. स्वतःहून मुस्लिमांकडे जाऊन त्यांनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला पाहिजे. या प्रकारची भूमिका गांधींची इथे या ठिकाणी होती. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि तेच घडलं. काँग्रेसचे पुढाऱ्यांनी खिलाफत चळवळीला पाठिंबा देण्यासाठी स्वतःहून पुढाकार या ठिकाणी घेतला आणि त्यामुळं केंद्रीय खिलाफत समिती जेव्हा गठीत झाली तेव्हा केंद्रीय खिलाफत समितीनं देखील महात्मा गांधींना या ठिकाणी खिलाफत चळवळीचे अध्यक्ष किंवा खिलाफत कमिटीचे अध्यक्ष बनवले होते असं एकंदरीत पाहायला भेटतं. हा पहिला सेंटेन्स तर अत्यंत बरोबर आहे. दुसरा सेंटेन्स आपण पाहूया. त्यांना या चळवळीचा उपयोग देशाच्या राष्ट्रीय चळवळीची प्रगती करून घेता येईल असं वाटलं होतं. बरोबर आहे. तर भारतीय राष्ट्रीय चळवळ जी आहे तर त्या चळवळीची प्रगती या ठिकाणी होणार आहे. पहा हिंदू मुस्लिम जर एकत्र आले खिलाफत चळवळ आणि असहकार चळवळ एकत्र आली तर साहजिकच राष्ट्रीय चळवळ जी आहे तिला या ठिकाणी गती मिळेल आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रीय चळवळ ही या ठिकाणी प्रगतीपथावर जाईल आणि भारताला ठोस असं काही स्वराज्य या ठिकाणी मिळता येऊ शकतं अशा प्रकारची गांधींची भूमिका होती. आणि म्हणून महात्मा गांधींनी असहकार चळवळीच्या पुढाऱ्यांना सांगितलं होतं की आपण खिलाफतीला पाठिंबा या ठिकाणी द्यावं. काँग्रेसच्या पुढाऱ्यांना सांगितलं की खिलाफतीला पाठिंबा द्यावा. तर या प्रकारचा दुसरा सेंटेन्स जर आपण पाहिलं तर हे पण बरोबर या ठिकाणी आहे. तिसरा सेंटेन्स जर आपण पाहिलं त्यांना इस्लाम धर्माचा प्रचार करायचा होता. आता पहा महात्मा गांधी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर गांधींनी हिंदू धर्म जो आहे हा हिंदू धर्म हा या ठिकाणी सही सलामत शाबूत राहावा यासाठी कायम प्रयत्न केल्याचं एकंदरीत दिसतं. आठवा तो पुणे करार. लक्षात घ्या पुणे करारामध्ये गांधींची भूमिका काय होती की जर का दलितांना जर का स्वतंत्र मतदारसंघ या ठिकाणी दिला तर भारतीय हिंदू धर्म समाज व्यवस्थेचा जो ढाचा आहे तोच या ठिकाणी मुळासकट समाप्त होईल अशी गांधींची भूमिका होती. गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये जेव्हा संवाद या ठिकाणी झाला तेव्हा गांधींनी कायम या ठिकाणी ही भूमिका मांडली आहे
आहे की या ठिकाणी हिंदू धर्माचा मी रक्षक या ठिकाणी आहे आणि हिंदू धर्म माझ्या हयातीमध्ये हिंदू धर्माला जराही धक्का लागणार नाही यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. गांधी आणि सावरकर यांच्यामध्ये पण जेव्हा या ठिकाणी भेट होती आणि त्यांच्यामध्ये जेव्हा डायलॉग या ठिकाणी होतो तेव्हा या ठिकाणी महात्मा गांधींचं म्हणणं सावरकरांप्रती असं या ठिकाणी राहिलं की सावरकर म्हणत होते की चातुर्वर्ण व्यवस्था ही कालबाह्य झालेली आहे आणि त्या चातुर्वर्ण व्यवस्थेमुळं दबलेला पिचलेला समाज जो आहे हा अन्य धर्माकडे आकर्षित होतोय आणि त्यामुळं भारतातला हिंदू हा या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करतोय किंवा मुस्लिम धर्माचा स्वीकार करतोय. आणि म्हणून सावरकर या संदर्भामध्ये भूमिका घेत होते की चातुर्वर्ण व्यवस्था ही कालबाह्य झाली आहे, ती मोडकळीस आलेली आहे. आता आपण नवे प्रकारे धर्म व्यवस्था उभी केली पाहिजे आणि दबलेल्या पिचलेल्या समाजाला देखील हक्क अधिकार दिले गेले पाहिजे. या प्रकारची भूमिका सावरकर मांडताना दिसून येतात. गांधींची भूमिका या संदर्भात वेगळी होती. गांधी दबलेल्या पिचलेल्या समाजाला हक्क अधिकाराच्या संदर्भामध्ये तयार होते, परंतु गांधी म्हणत होते की चातुर्वर्ण व्यवस्था हा हिंदू धर्म समाज व्यवस्थेचा पाया आहे आणि तो भक्कम पाया राहिला तरच धर्म व्यवस्था समाज व्यवस्था टिकणार आहे. या प्रकारची भूमिका आहे. म्हणजे पहा, महात्मा गांधींसारखा एवढा मोठा नेता जर आपल्याला पाहायला भेटेल जो हिंदू धर्म समाज व्यवस्थेचा रक्षण करता या ठिकाणी होता, तो इस्लाम धर्माचा प्रचार करण्यासाठी कशासाठी पुढे येईल? तर नक्कीच नाही. त्यामुळं हे जे सेंटेन्स आहे ना, तर हे सेंटेन्स या ठिकाणी चूक आहे की खिलाफतीला पाठिंबा द्यायचा देण्यामागचं कारण इस्लाम धर्माचा प्रचार प्रसार करणं हा बिलकुलच या ठिकाणी नाही. हा बाळबोध प्रश्न किंवा बाळबोध पर्याय आपल्याला पाहायला भेटेल. आणि म्हणून मग अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला जर आपण विचारलं तर यापैकी कोणतं बरोबर आहे, तर लक्षात घ्या पहिलं आणि दुसरं या ठिकाणी हे याचं राईट आन्सर आहे. हे या प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं. तर इस्लाम धर्माचा काय प्रचार प्रसार गांधींना करायचा नव्हता हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. या ठिकाणी आपण पाहू शकतो की चौथा प्रश्न या संदर्भात काय विचारला. आता पहा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 19लाच प्रश्न आहे. पहा आता काय प्रश्न आहे की गांधीजींनी मद्रास येथे सभा घेतल्या. इथं 6 झाले तर सभा घेतल्या असं म्हणा. तर गांधीजींनी मद्रासमध्ये सभा घेतल्या होत्या. त्यात डॅश डॅशना उद्देशून बोलताना गांधीजी त्यांना हातात झाडू व बादली देऊन मद्रासमधील हरिजन वस्त्या स्वच्छ करण्यास सांगितले. आता प्रश्न असा आहे की 1920च्या दशकामध्ये महात्मा गांधी दक्षिणेकडे जात आहेत आणि दक्षिणेकडे जाऊन तिथं मद्रासमध्ये राहत आहेत. अनेक सभा तिथे या ठिकाणी घेतात आणि ते या प्रकारे भूमिका या ठिकाणी मांडतात की या ठिकाणी हातामध्ये झाडू आणि बादल्या देत आहेत. ते कोणाला बादल्या देत आहेत आणि सांगतायत की तुम्ही हरिजनांच्या वस्त्यांमध्ये जावा आणि त्या वस्त्या स्वच्छ या ठिकाणी करा. या प्रकारची भूमिका. आता नीट समजून घ्या, महात्मा गांधींनी जो रचनात्मक कार्यक्रम केला होता त्या रचनात्मक कार्यक्रमामधला एक महत्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे हरिजनांचा उद्धार, ज्याला आपण अस्पृश्य म्हणतो. तर अस्पृश्यांचा उद्धार हा एक गांधींची भूमिका राहिली. त्यांना मंदिरामध्ये प्रवेश द्या आणि त्यांची सर्वांगीण प्रगती होईल यासाठी प्रयत्नशील अशी भूमिका महात्मा गांधींची रचनात्मक कार्यक्रमामध्ये या ठिकाणी होती. लक्षात घ्या, राष्ट्रीय चळवळीला जर आपण बारकाईने या ठिकाणी पाहिलं तर राष्ट्रीय चळवळीमध्ये विद्यार्थी वर्गाचं मोठ्या प्रमाणावर कॉन्ट्रीब्युशन आहे. हा मुद्दा आपण या ठिकाणी विसरता कामा नये. विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय आंदोलनामध्ये सहभागी व्हावं यासाठी प्रयत्न हा या ठिकाणी सुरुवातीपासून झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि म्हणून मग काँग्रेसची स्थापना या ठिकाणी असू द्या किंवा स्वदेशी चळवळ असू द्या किंवा असहकार चळवळ असू द्या किंवा रचनात्मक कार्यक्रम असू द्या, या सर्वच कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवलं होतं. आणि नवी पिढी जी आहे, भारतातील जी नवी पिढी आहे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राजकारणामध्ये येणार आहे, तर त्यांना अशा प्रकारचा संदेश दिला गेला होता की तुम्ही या ठिकाणी हरिजनांच्या वस्त्यांमध्ये जावा आणि त्या वस्त्या ज्या आहेत त्या स्वच्छ करा. या प्रकारची भूमिका गांधींनी इथे या ठिकाणी घेतली होती. म्हणजे गांधी हा प्रयत्न करताना दिसत आहेत की विद्यार्थ्यांनी आता समाजाला बदलण्यासाठी पुढे आलं पाहिजे आणि आपल्या पूर्वजांनी या देशात जी अस्पृश्यता निर्माण केलेली आहे ती अस्पृश्यता समाप्त करण्यासाठी त्यांनी आता हरिजनांच्या वस्त्यांमध्ये गेलं पाहिजे आणि त्या वस्त्या स्वच्छ केल्या पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी अभिजन आणि हरिजन यांच्यामध्ये भेद या ठिकाणी राहणार नाही. या प्रकारची ती भूमिका गांधी इथं मांडताना एकंदरीत दिसतात. तर ही भूमिका काय घेतलेली आहे, तर विद्यार्थ्यांना ते या ठिकाणी संदेश देतात की तुम्ही हातात झाडू आणि बादली घ्या आणि हरिजनांच्या वस्त्या या ठिकाणी स्वच्छ करा.
हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आता पहा, हा पर्याय तुम्ही सहज डिलीट करू शकता. पुरुष आणि त्याचबरोबर स्त्रिया हा पण पर्याय तुम्हाला सहज या ठिकाणी डिलीट होतो. तर फक्त राहतो तो म्हणजे विद्यार्थी, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर विद्यार्थी नवे पिढीचे लोक आहेत, लक्षात घ्या. आणि म्हणून मग राष्ट्रीय चळवळीमध्ये विद्यार्थ्यांनीच चळवळीमध्ये सहभागी व्हावं किंवा वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी व्हावं असा प्रयत्न बऱ्याचशा राष्ट्रीय पुढाऱ्यांनी त्या संदर्भात केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. पुढचा प्रश्न आपण इथं पाहूया. आता पहा, हा प्रश्न जो आहे तो प्रश्न व्यवस्थितरित्या समजून घ्या. 2018च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेला विचारलेला आहे. आता प्रश्न काय आहे तो व्यवस्थित पहा आणि आपलं लॉजिक कसं डेव्हलप करायचं ते पण नीट समजून घ्या. पहा, प्रश्न विचारला, अमृतसर येथे झालेल्या अखिल भारतीय खिलाफत परिषदेत व्हॉइसरॉयकडे एक प्रतिनिधी मंडळ पाठवण्यात आलं. त्यांनी 19 जानेवारी 1920 रोजी व्हॉइसरॉयना देण्याच्या पत्रावर सुप्रसिद्ध हिंदू राजकारणी पुढाऱ्यांनी सह्या केल्या होत्या. पुढीलपैकी ते कोण होते? आता कोणते हिंदू राजकारणींनी सह्या केल्या होत्या, कधी? 19 जानेवारी 1920 साली. अशा प्रकारचा मुद्दा इथं आहे. तर खिलाफत परिषदेला अखिल भारतीय खिलाफत परिषद झाली होती अमृतसरमध्ये आणि तिथे एक प्रतिनिधी मंडळ पाठवण्यात आलं आणि मग त्या प्रतिनिधी मंडळांमधल्या जे हिंदू राजकारणी लोक होते त्यांनी एक पत्र व्हॉइसरॉयला या ठिकाणी दिलं. तर त्या पत्रावर सह्या कोणाच्या होत्या अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता पहा, जेव्हा तुम्ही एखादा संदर्भ ग्रंथ वाचता तर त्या संदर्भ ग्रंथामध्ये तुम्हाला सर्वचे सर्व कंटेंट मिळणार नाही जे परीक्षेला विचारले जातात. स्पर्धा परीक्षा कशाला म्हणलं जातं? तर तुम्ही जो अभ्यास करताना तो अभ्यास तुम्हाला अप्लाइड करता येतो का परीक्षेमध्ये, हे खूप जास्त महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे असं होणार नाही की जेवढं वाचलेलं आहे त्यातला शब्द तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाईल, असं होत नाहीये. तर तुम्हाला काय करायचंय, जो अभ्यास केलेला आहे त्याचं आकलन आपण या ठिकाणी करायचंय आणि तो अभ्यास आपल्याला परीक्षेमध्ये अप्लाइड होतो का हे या ठिकाणी पाहायचं. आता पहा, इथं इथं हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवला पाहिजे. 1920चं दशक आहे, असहकार चळवळीचं दशक आहे, असहकार चळवळीचा कालखंड आहे आणि त्याशी संबंधित हा प्रश्न आहे. आता साहजिकच हिंदू राजकारणी म्हटलेलं आहे. आता बघा, महात्मा गांधी हिंदू राजकारणी आहे का? 1920 साली गांधींची भूमिका महत्वाची होती का? 100% महत्वाची होती. म्हणजे गांधींची सही तर 100% असेल. त्याचबरोबर स्वामी श्रद्धानंदांच्या संदर्भात काय वाचनामध्ये आलं आपल्या? तर स्वामी श्रद्धानंद जर आम्ही पाहिलं तर या ठिकाणी आर्य समाजाचे महत्वाचे पुढारी या ठिकाणी आहे. आणि लक्षात घ्या, खिलाफत चळवळीमध्ये यांचा खिलाफत आणि असहकार चळवळीमध्ये यांचा महत्वाचा रोल राहिल्याचं एकंदरीत दिसतं. आपल्याला आठवत असेल की खिलाफत चळवळ जेव्हा आम्ही पाहतो, अभ्यासतो, तेव्हा खिलाफत चळवळीच्या माध्यमातून दिल्लीच्या जामा मस्जिदमध्ये मुस्लिमांची एक सभा आयोजित करण्यात आली. तेव्हा लक्षात घ्या, हिंदू मुस्लिम ऐक्याचं वातावरण निर्माण झालं होतं. तेव्हा या जामा मस्जिदमध्ये एका हिंदू व्यक्तीला या ठिकाणी भाषण करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. ती हिंदू व्यक्ती म्हणजेच या ठिकाणी स्वामी श्रद्धानंद. आपल्या वाचनामध्ये आलेलं आहे. कथा स्वातंत्र्याचे पुस्तक वाचले तेव्हा आलेलं आहे. यदी फडकेंची पुस्तकं वाचली तेव्हा आलेलं आहे. म्हणजे हिंदू राजकारणी हे स्वामी श्रद्धानंद पण या ठिकाणी आहे. म्हणजे हे पण विधान बरोबर आहे. पुढे आपल्याला पाहायला भेटतं पंडित मोतीलाल नेहरू. आता मोतीलाल नेहरूंचा या संदर्भामध्ये किंवा या कालखंडामध्ये काय महत्वाचा रोल होता? तर बरोबर आहे, तर पंडित मोतीलाल नेहरू एक महत्वाचे आणि मोठे लीडर त्या काळामध्ये या ठिकाणी आहेत. आपल्याला माहिती असेल की 1919ला अमृतसरमध्ये जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन झालं तेव्हा त्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे या ठिकाणी पंडित मोतीलाल नेहरूच होते. 1919च्या अमृतसरच्या अधिवेशनाचे अध्यक्ष मोतीलाल नेहरूच होते. मग साहजिकच अध्यक्षाची सही तर तिथं असणारच आहे. त्यामुळं हा पण पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. आणि चौथा पर्याय जर आम्ही पाहिला, डी जर ऑप्शन पाहिला, तर पंडित मदन मोहन मालवीय. आता लक्षात घ्या, पंडित मदन मोहन मालवीयांची भूमिका किंवा 1920 दशकामध्ये त्यांचा रोल कसा आहे, तर तो पण एकदम महत्वाचा रोल या ठिकाणी पाहायला भेटतो. तर यापूर्वी आम्ही जसं आता मागे पाहिलं 1909ला आणि त्याचबरोबर 1918च्या दोन्ही काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. आणि विशेष म्हणजे 1916ला यांनी 1915ला हिंदू महासभा आणि 1916ला हिंदू बनारस विश्वविद्यालयाची स्थापना यांच्या माध्यमातून झालेली आहे. म्हणजे ही पण एक महत्वाची व्यक्ती आहे. आपल्याला आठवत असेल, वाचनामध्ये पण आलं असेल की जेव्हा पुणे करार झाला 1932 साली, तेव्हा समस्त हिंदूंच्या वतीनं जर त्या पुणे करारावर कोणी स्वाक्षरी केली तर ते
पंडित मदन मोहन मालवीय यांनी केलेली आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे पंडित मदन मोहन मालवीयांचं पण मोठं योगदान या संदर्भात असणार आहे. म्हणजे या काळामध्ये हिंदू राजकारणी म्हणून हे पण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात, पंडित मदन मोहन मालवीय. आता राहिला पर्याय तर म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. आता लक्षात घ्या 1920 असहकार चळवळ आणि पंडित जवाहरलाल नेहरूंची भूमिका. आता हे लक्षात घ्या, पंडित जवाहरलाल नेहरू तर तसं जर पाहिलं तर भारतीय राजकारणामध्ये किंवा या ठिकाणी राष्ट्रीय चळवळीमध्ये ते कधी पुढे या ठिकाणी आले तर सायमन कमिशन जेव्हा भारतामध्ये आलं आणि सायमन कमिशनला विरोध करण्यासाठी जी विद्यार्थ्यांची किंवा विविध ठिकाणी जी आंदोलनं उभारण्यात आली तर त्या आंदोलनातनं दोन नेते काँग्रेसला मिळाले. एक म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू आणि दुसरं म्हणजे सुभाषचंद्र बोस. आणि 1929च्या लाहोर काँग्रेस अधिवेशनाचे हे अध्यक्ष बनले. 1928ला युथ काँग्रेसचे अध्यक्ष देखील बनले. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू जर आपण पाहिलं तर यांचं लिडरशिप डेव्हलप कधी झाली 1928 नंतर डेव्हलप झालेली आहे किंवा 1927 नंतर डेव्हलप झाली सायमन कमिशनच्या आगमनानंतर. म्हणजे 1920 साली यांचा कद जो म्हणतो ना आपण कद, यांची राजकारणातली उंची जी आम्ही पाहतो ना ती तेवढी नव्हती, ती कमी होती, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मग पंडित जवाहरलाल नेहरू या पर्यायाचं या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी नक्कीच नाही. जर मोतीलाल नेहरू जिथं आहे तिथं जवाहरलाल नेहरूंचं काम काय, हा पण एक मुद्दा किंवा हे पण एक लॉजिक तुम्ही या ठिकाणी लावू शकता. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. कालखंड लक्षात ठेवायचा पहिला तर 1920चा कालखंड आहे. मग जर इथं म्हटलं असतं 1928 तर या 28ला मोतीलाल नेहरू पण महत्वाचे लीडर होते आणि जवाहरलाल नेहरू पण होते. आणि म्हणून मग जेव्हा तुम्ही नेहरू समिती पाहता तर त्या नेहरू समितीचे अध्यक्ष हे या ठिकाणी मोतीलाल नेहरू आहे आणि सेक्रेटरी हे या ठिकाणी जवाहरलाल नेहरू आहे, हे लक्षात घ्या. पण तो कालखंड 1928चा होता. तर दोन्ही या ठिकाणी बाप लेक या ठिकाणी मोठे होते त्या काळात. परंतु 1920 साली पंडित जवाहरलाल नेहरूंचा राजकारणातला कद हा तेवढा मोठा नव्हता. मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि म्हणून मग ABCD हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. ABCD हे याचं राईट आन्सर आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे याचं उत्तर नाही, हे या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे. तर अशा प्रकारचं लॉजिक या ठिकाणी वापरता आलं पाहिजे आणि त्या प्रकारचा प्रश्न आपल्याला इथे या ठिकाणी हँडल करता आला पाहिजे. तर कालखंड खूप जास्त इम्पॉर्टंट आहे इतिहासामध्ये. पहा पुढचा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो काय, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014च्या पेपरमध्ये एक प्रश्न या ठिकाणी विचारला गेला. काय आहे, असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर काँग्रेस दोन भागात विभागली गेली. असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर काँग्रेस जी आहे ही दोन भागामध्ये विभागली गेली. तर कोणते ते दोन भाग आहे, असहकार चळवळ मागे का बरं घेतली, पहिला मुद्दा. तर साहजिकच 1922 साली चौराचौरी घटना घडली उत्तर प्रदेशामध्ये. ती घटना घडली, ती काय आहे हे लहानपणापासून आपण वाचत आलेलं आहे, इथं मी काय ते रिपीट करणार नाहीये. तर त्या चौराचौरी घटनेनंतर गांधींनी अचानकपणे असहकार चळवळ मागे घेतलेले आहे आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये गट पडले. एक आहे फेरवादी आणि दुसरे आहे नाफेरवादी. हा मुद्दा लक्षात घ्या. तर फेरवादी आणि नाफेरवादी अशी दोन गट या ठिकाणी पडलेले आहेत असं एकंदरीत दिसतं. आता पहा इथे काय म्हटलं गेलं, एक गट ज्यात सरदार वल्लभभाई पटेल आहे, सी राजगोपालचारी आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद अग्रणी होते असे समजत होते की म्हणजे हा गट ज्या गटामध्ये पटेल आहे, सी राजगोपालचारी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे आणि हा गट असा समजत होता की काँग्रेसने निवडणुकीत भाग घ्यावा व विधिमंडळात आतून हल्ला करावा, अशा प्रकारचं हे सेंटेन्स आहे. आता पहा कायदे मंडळ जे आहे या कायदे मंडळाच्या निवडणुका आपण लढवल्या पाहिजे आणि कायदे मंडळात जाऊन इंग्रज सरकारची गळचिपी केली पाहिजे किंवा इंग्रज सरकारच्या विरोधात असहकार चळवळ उभारली पाहिजे, अशा प्रकारची भूमिका कोणी घेतली होती. तर ती भूमिका या ठिकाणी घेतली होती फेरवाद्यांनी. ठीक आहे, ती भूमिका घेतली होती फेरवादी. पहा म्हणजे ज्याला आपण चेंजर्स म्हणतो, म्हणजे निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका जी नॉन कॉर्पोरेशन मुवमेंटमध्ये होती ती आता समाप्त करून निवडणुकांमध्ये सहभाग घेतला पाहिजे, कायदे मंडळामध्ये जाऊन आतमध्ये सभागृहात सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेतली पाहिजे, अशा प्रकारची भूमिका ज्यांनी या ठिकाणी घेतली असा काँग्रेसमधला एक गट, ज्याला फेरवादी म्हटलं जातं. तर हा मुद्दा लक्षात घ्या. आता नीट समजून घ्या, या फेरवादी गटाचं प्रतिनिधित्व हे पटेल करत नव्हते, वल्लभभाई पटेल करत नव्हते, सी राजगोपालचारी करत नव्हते आणि नाही डॉक्टर राजेंद्र प्रसाद करत नव्हते. हा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे फेरवादी काँग्रेस जो आहे तो फेरवादी गटाचे प्रमुख नेते कोण होते, तर चित्तरंजन दास होते,
त्याचबरोबर मोतीलाल नेहरू होते, सुभाषचंद्र बोस या ठिकाणी होते, वल्लभभाई पटेल यांचे बंधू विठ्ठलभाई पटेल होते, जे फेरवादी ग्रुपमध्ये या ठिकाणी आहे. त्यामुळे हे विधान या ठिकाणी चूक आहे. दुसरं पाहूया, ज्या गटाचे पुढारी सी राजगोपालचारी, मोतीलाल नेहरू, विठ्ठलभाई पटेल होते, तो गट निवडणुकीच्या विरोधात होता. तर हे चुकीचं आहे. तर पहा, निवडणुकीच्या विरोधामध्ये कोण होता, तर नाफेरवादी म्हणजे महात्मा गांधींच्या भूमिकेला चिकटून राहणारा. आता गांधींची भूमिका काय होती? गांधींची भूमिका या संदर्भामध्ये होती, असहकार चळवळ उभारलेली आहे, त्या असहकार चळवळीमध्ये आपण कायदे मंडळाचाही बहिष्कार या ठिकाणी करायला हवा, या प्रकारची भूमिका गांधींची होती. 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा या ठिकाणी लागू केला गेला होता. मात्र हा कायदा या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या पसनी पडणारा नव्हता. कारण तिथं म्हणजेच 20 ऑगस्ट 1917ला भारताचे जे व्हॉइसरॉय होते, भारत मंत्री जे होते मॉन्टेग्यू, तर त्या मॉन्टेग्यूनी घोषणा केली होती की भारताला आम्ही दर 10 वर्षांनी टप्प्याटप्प्यानं स्वराज्य देऊ, आणि त्याचा पहिला टप्पा 1919ला या ठिकाणी होणार होता. आणि लक्षात घ्या मित्रांनो, 1919च्या या कायद्याच्या माध्यमातून भारतामध्ये द्वैध शासन व्यवस्था जन्माला आली, डायरकी जन्माला आली. ही डायरकी अमान्य होती राष्ट्रीय चळवळीच्या पुढाऱ्यांना, आणि म्हणून मग महात्मा गांधींनी या प्रकारची भूमिका घेतली आणि नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट त्यांनी भारतामध्ये सुरू केलं. आणि ज्यातला सर्वात महत्वाचा मुद्दा होता की ते म्हणजे कायदे मंडळाच्या निवडणुकांचा बहिष्कार करणं, विधिमंडळाचा बहिष्कार करणं, निवडणुकात आपण कोणीही सहभागी होणार नाही, या प्रकारची भूमिका घेणं. आणि म्हणून 1920ची निवडणूक काँग्रेसनं या ठिकाणी निवडणूक लढली नाही, त्या निवडणुकीत सहभाग घेतला नाही. मात्र चौराचौरी प्रकरणानंतर जेव्हा काँग्रेसमध्ये फूट पडली, तेव्हा एक गट, ज्याला आपण या ठिकाणी फेरवादी म्हणतो, असा विचार करू लागला होता की आपण आता निवडणुकात सहभागी घेतलं पाहिजे आणि कायदेमंडळात जाऊन सरकारची गळचेपी केली पाहिजे. तो त्या गटाचं नेतृत्व चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू आणि विठ्ठलभाई पटेल करत होते. तर दुसरा नाफेरवादी होता, जो गांधींच्या मूळ भूमिकेला चिकटून होता. त्यांचं असं म्हणणं होतं की आपण या ठिकाणी कायदे मंडळाचा बहिष्कारच केला पाहिजे आणि निवडणुकांमध्ये सहभागी न होता इंग्रजांना आपला निषेध व्यक्त केला पाहिजे, या प्रकारची भूमिका घेणारे जे होते त्यांचं नाव होतं विठ्ठलभाई पटेल, सी राजगोपालचारी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे. तर नाफेरवादी आणि फेरवाद्यांची नावं उलटी पालटी केलेली आहेत, आणि म्हणून मग हे पण विधान या ठिकाणी चूक आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तिसरं विधान आपण या ठिकाणी पाहूया. तर काँग्रेसच्या 1922च्या पटना येथील सभेत, ज्या सभेचे अध्यक्ष चित्तरंजन दास होते, पटना म्हणजे गयामध्ये झालेलं अधिवेशन, तर ज्या सभेचे अध्यक्ष चित्तरंजन दास होते, यांच्याकडे होते निवडणुकीचा प्रस्ताव अमान्य करण्यात आला. आता पहा, निवडणुकीचा प्रस्ताव अमान्य केला, तर चित्तरंजन दासनीच प्रस्ताव मांडला की आपण या ठिकाणी काय केलं पाहिजे, तर निवडणुकांमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर काँग्रेसचं गया अधिवेशन किंवा पटना अधिवेशन जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष चित्तरंजन दास होते, आणि त्या चित्तरंजन दासनी भूमिका मांडली, प्रस्ताव मांडला की आपण या ठिकाणी आता असहकार चळवळ तर गांधींनी स्थगित केलीच आहे, तर मग आता आपण या ठिकाणी गांधींच्या विरोधी भूमिका या ठिकाणी किंवा गांधींच्या भूमिकेच्या विरोधी भूमिका घेतली पाहिजे, आणि आता कायदे मंडळामध्ये सहभागी घेतलं पाहिजे. निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव त्यांनीच मांडला होता. तर इथं म्हटलं काय, निवडणुकीचा प्रस्ताव अमान्य करण्यात आला. तर हे चुकीचं आहे, उलट मान्य करण्यात आला असं आहे. आणि मग ज्यांनी निवडणुकीचा प्रस्ताव मान्य केला त्या लोकांनी म्हणजे त्या फेरवाद्यांनी एक नवा राजकीय पक्ष भारतामध्ये निर्माण केला, ज्याचं नाव होतं स्वराज्य पक्ष. लक्षात घ्या, हा स्वराज्य पक्ष 1923 साली उभा करण्यात आला फेरवाद्यांच्या माध्यमातून, ज्याचं नेतृत्व चित्तरंजन दास यांनी केलं, आणि महासचिव मोतीलाल नेहरू या ठिकाणी होते. विठ्ठलभाई पटेल हे यामध्ये महत्वाचे पुढारी होते. त्याचबरोबर हकीम अजमल खान देखील या ठिकाणी आहे, नचिकेळकर देखील या ठिकाणी आहे, MR जयकर देखील आहे, आणि याचबरोबर सुभाषचंद्र बोस देखील आपल्याला या स्वराज्य पक्षात महत्वाची भूमिका बजावताना एकंदरीत दिसून येतं. आता आयोगाने काय विचारलं की या ठिकाणी वरील 3 पैकी कोणते विधान बरोबर आहे असं विचारलं. तर याचं राईट आन्सर काय, एकही विधान बरोबर नाहीये. तर काय, एकही विधान बरोबर नाही, तर सगळे विधान चूक आहे हे लक्षात घ्या. तर चित्तरंजन दास यांच्याकडे नेतृत्व होतं, परंतु निवडणुकीचा प्रस्ताव अमान्य नाही करला, तर मान्य केला त्यांनी. मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात घ्या. चलो ठीक आहे. पहा, पुढे आपण पाहूया या ठिकाणी 7वा प्रश्न. आता पहा,
हा प्रश्न नेमका काय आहे? तर इथं पाहायला भेटतो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014चा प्रश्न आपल्याला इथं पाहायला भेटतो. इथं म्हटलेलं आहे, उगवती पिढी केवळ निवेदन इत्यादींनी समाधानी होणार नाही. डॅश डॅश दहशतवाद संपवण्याचा एकच मार्ग मला दिसतो आहे व तो म्हणजे सत्याग्रह. म्हणजे तो म्हणजे सत्याग्रह. ठीक आहे. असं 25 फेब्रुवारी 1919 रोजी गांधीजींनी पत्राद्वारे कोणाला कळवलं? आता गांधीजींनी पत्र लिहिलेलं आहे. गांधीजींनी पत्र लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की उगवती पिढी केवळ निवेदन इत्यादींवर समाधानी होणार नाही. आता नीट समजून घ्या. पहिल्या सेंटेन्स मध्ये हे लक्षात येतं की निवेदन जे आहेत तर केवळ निवेदन देण्याचा मार्ग कोणाचा होता? तर केवळ निवेदन देण्याचा मार्ग हा मवाळांचा होता. लक्षात घ्या. तर कोणाचा? तर निवेदन देण्याचा मार्ग हा मवाळ लोकांचा या ठिकाणी होता. आणि उगवती पिढी कोणती होती? म्हणजे नवी पिढी कोणती होती? तर जहाल मतवादी होती. हे लक्षात घ्या. आणि म्हणून ते म्हणतात की उगवती पिढी केवळ निवेदन इत्यादींनी सहभागी होणार नाही. दहशतवाद संपण्याचा एकच मार्ग मला दिसतो व तो म्हणजे या ठिकाणी सत्याग्रह आहे. असं 1919ला लिहिलं महात्मा गांधींनी. कोणाला लिहिलं? साहजिकच गांधीजी लिहितील ते मवाळ पुढाऱ्यालाच लिहितील. बरोबर आहे. कारण जो असा व्यक्ती जो काँग्रेसच्या स्थापनेपासून आहे आणि तो मवाळांचं प्रतिनिधित्व करतो आहे अशा व्यक्तीला गांधी या ठिकाणी लिहितील. मग इथे कोणती व्यक्ती आहे की ज्यांना गांधीजी लिहितील? तर इथं पाहायला भेटतं जवाहरलाल नेहरू, मोतीलाल नेहरू, दीनशा वाचा आणि स्वामी सहजानंद सरस्वती. आता या चारही पर्यायांमध्ये आपल्याला जुनं नाव म्हणजे काँग्रेसच्या स्थापनेपासून जे काँग्रेसमध्ये आहे असं नाव दिसतं ते म्हणजे दीनशा वाचा. ठीक आहे. 1902च्या काँग्रेस अधिवेशनाचे आय थिंक सो हे अध्यक्ष देखील राहिलेले आहे. तर दीनशा वाचा, या दीनशा वाचानं 1887-86च्या दरम्यान दादाभाई नौरोजींना पत्र लिहिलं होतं की सारे लोक लंडनमध्ये कारोबार वाढवण्यासाठी जात असतील तर राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीसाठी कोण काम करायचं, या प्रकारची भूमिका दीनशा वाचांनी पण मांडलेली होती. लक्षात घ्या. आणि म्हणून दीनशा वाचा हे त्यावेळेस मवाळ गटाचे प्रतिनिधी होते आणि म्हणून गांधी या दीनशा वाचांना अशा प्रकारचं पत्र लिहितात, उगवती पिढी केवळ निवेदनावर शांत होणार नाही तर त्यांना आता त्याही पुढे काम करणं गरजेचं आहे. आणि मग हा दहशतवाद संपवायचा असेल तर मला असं वाटतं एकमेव पर्याय आहे तो म्हणजे सत्याग्रह करणं. मग आता आपण म्हणू शकतो का की गांधी जहाल मतवादी होते किंवा गांधी मावळ मतवादी आहेत? असं नाही. लक्षात घ्या. गांधी जे आहेत हे नाही गांधी जहाल आहेत नाही गांधी मावळ आहेत. तर गांधींनी जहाल आणि मवाळ हा जो काही संघर्ष काँग्रेसमध्ये होता तो समाप्त केल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं. खूप इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे. हे मुद्दा लक्षात घ्या. गांधी नाही जहाल होते नाही मवाळ होते तर उलट गांधींनी काय केलं तर काँग्रेसमध्ये असताना जो काही जहाल मवाळ जो संघर्ष आहे त्याच्यामध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न केला आणि तो पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. गांधी जेव्हा राजकारणामध्ये आले, गांधी जेव्हा राष्ट्रीय चळवळीचं नेतृत्व करू लागले तेव्हा हा वाद समाप्त झाल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पहा, गांधी यांचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले आणि हे गोपाळकृष्ण गोखले मवाळांचं प्रतिनिधित्व करत होते. परंतु जेव्हा महात्मा गांधी या ठिकाणी 1920 साली राजकारणामध्ये एक महत्वाच्या भूमिकेमध्ये आले तेव्हा ते लोकमान्य टिळकांच्या नावानं स्वराज्य फंड उभा करतात ना की गोखल्यांच्या नावानं. हे लक्षात घ्या. गांधींचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले तर महात्मा गांधी गोपाळकृष्ण गोखले यांच्या नावानं पण स्वराज्य फंड उभा करू शकत होते परंतु त्यांनी तसं नाही केलं तर लोकमान्य टिळकांच्या नावानं या ठिकाणी स्वराज्य फंड उभा केला. यामागचं कारणच हे होतं की या ठिकाणी जहाल आणि मवाळ यांच्या समेट घडवून आणणं आणि त्यातून मग दोघांना एकत्र करून राष्ट्रीय चळवळ पुढे नेणं या प्रकारची भूमिका गांधींची इथं राहिल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. हा प्रश्न अशा प्रकारे आपण इथं या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. पुढे पाहूया आपण 2014चा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा हा एक त्यानंतरचा क्वेश्चन आपल्याला पाहायला भेटतो. काय प्रश्न आहे पहा की पुढील 2 विधानांपैकी कोणतं अयोग्य आहे? तर कोणतं विधान अयोग्य आहे असं इथं म्हटलेलं आहे. पंजाबमध्ये शिखांच्या अकाली चळवळीनं गुरुद्वारातून भ्रष्ट महंतांना निष्कासित करण्याचा प्रयत्न केला. हे तर बरोबर आहे की पंजाबमध्ये शिखांची अकाली चळवळ उभारली आणि या अकाली चळवळीचा मुख्य उद्देश जी 1920 साली उभारली त्याचा मुख्य उद्देश आहे की गुरुद्वारा जे आहे शिखांचं प्रार्थनास्थळ तर त्या गुरुद्वारामध्ये भ्रष्ट महंतांचा शिरकाव झालेला होता आणि त्या भ्रष्ट महंतांच्या तावडीतून गुरुद्वारांची मुक्तता करणं यासाठीच अकाली दलाची स्थापना या ठिकाणी झाली होती. लक्षात घ्या. या अकाली चळवळीतून 1920 साली या ठिकाणी शिरोमणी अकाली दल या नावाचा राजकीय पक्ष देखील स्थापन झालेला होता. हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. पुढचा दुसरा सेंटेन्स आहे की ही चळवळ असहकार चळवळीशी जोडली गेली व ब्रिटिश तिच्या बाजूने उभे राहिलेले आहेत.
अकाली चळवळीच्या बाजूने ब्रिटिश उभे राहिले का? तर नक्कीच नाही. उलट ब्रिटिश भ्रष्ट महंतांच्या बाजूने होते आणि अकाली चळवळीच्या विरोधात होते. अकाली चळवळीच्या बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी इंग्रजांनी अटक केली होती आणि विशेष म्हणजे लाठीमार आणि गोळीबार देखील त्या आंदोलनकर्त्यांवर चालवलेला होता. म्हणजे इंग्रज अकाली चळवळीच्या बाजूने नव्हते आणि इथं म्हणले अकाली चळवळ ही असहकार चळवळीशी जोडली गेली होती. तर हा महत्वाचा मुद्दा आहे की हो, ही चळवळ असहकार चळवळीशी जोडली गेली होती. आपल्याला माहिती असेल जेव्हा 1925च्या दरम्यान या ठिकाणी अमृतसर मधलं जो गुरुद्वारा त्याचं कुलूप उघडण्यात आलं, तर ते कुलूप जे आहे हे या ठिकाणी पाहायला भेटतं एका मुस्लिम व्यक्तीच्या हस्ते या ठिकाणी ती कुलूप या ठिकाणी उघडण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. या काळामध्ये हिंदू मुस्लिम आणि शीख यांचं ऐक्य झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. हिंदू मुस्लिम शीखांचं ऐक्य इथे या ठिकाणी झालं. तर पहा, खूप इम्पॉर्टंट मुद्दा हा पण आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे, तर या प्रकारचा मुद्दा आपण इथं पाहायचा. मग आता आयोगाने काय विचारलं, अयोग्य विधान कोणतं आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर अयोग्य ना अ आहे ना ब आहे, तर दोन्ही योग्य आहे. म्हणून मग ना अ आणि ब, न अ आणि न ब अशा प्रकारचं ह्या प्रश्नाचं राईट आन्सर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे, तर मुद्दा नीट इम्पॉर्टंट आहे, तो व्यवस्थितरित्या समजून घ्या. ठीक आहे, आता पहा पुढचा प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहूया. आता पहा काय प्रश्न आहे. 9वा प्रश्न आपल्याला इथं पाहायला भेटतो. तर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013ला प्रश्न हा विचारलेला आहे. बॅरिस्टर केशवराव देशपांडे यांच्या संदर्भात प्रश्न आहे. बॅरिस्टर केशवराव देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये अंधेरीत साधका आश्रम सुरू करण्यात आला. साधक आश्रम कधी सुरू झाला? 1921ला सुरू झाला. लक्षात घ्या, सुरू केले. जेथे प्रवेश करण्याकरता विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा घ्यावी लागत असे. साधक आश्रम खूप इम्पॉर्टंट आहे. महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासत असताना, रिजनल हिस्ट्री अभ्यासत असताना तुम्हाला तुमच्या 11वीच्या स्टेट बोर्डमध्ये पण हा संदर्भ या ठिकाणी पाहायला भेटेल. ते म्हणजे केशवराव देशपांडे. तर त्यांनी साधक आश्रमची स्थापना केली होती 1921 साली आणि या साधक आश्रम मध्ये विद्यार्थी जे जमत होते त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी लघु उद्योग कुटीर उद्योगाचं या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जायचं. दुग्ध शाळा निर्माण कशा करायच्या त्याचं प्रशिक्षण दिलं जायचं. त्याचबरोबर सूतकताई कसं करायचं, शेतीची कामं कशी करायची, कुटीर उद्योग कसे चालवायचे याचं प्रशिक्षण तिथं या ठिकाणी केशवराव देशपांडे देत होते. विशेष म्हणजे जे काही इंग्रजी शिक्षण आहे त्याचा बहिष्कार करून भारतातील देशी पारंपरिक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणं गरजेचं आहे अशा प्रकारची भूमिका साधक आश्रमने घेतली. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, साधक आश्रम मध्ये जे लोक सहभागी होत होते त्या लोकांना त्या विद्यार्थ्यांना खास करून प्रतिज्ञा घ्यावी लागत होती की ते शासकीय नोकरी कधीही पत्करणार नाही. तर कधीही शासकीय नोकरी पत्करणार नाही या प्रकारची भूमिका साधक आश्रमनं इथं या ठिकाणी घेतलेली होती. हा अत्यंत इम्पॉर्टंट मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. 1920च्या असहकार चळवळीमध्ये महाराष्ट्राचं योगदान काय आहे हे जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा साधक आश्रमचं महत्व आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. 11वीचं पुस्तक जर व्यवस्थित वाचलं, राज्यसेवा मुख्य परीक्षेला जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यानं इयत्ता 11वीचं पुस्तक हे तोंडपाठच केलं पाहिजे. खास करून आधुनिक भारताचा इतिहास जो त्याच्यामध्ये आहे किंवा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहासातले जे 3-4 चॅप्टर आहे ते वारंवार वाचले पाहिजे. लक्षात घ्या, ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर तुम्हाला किमान 8 ते 10 प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतील. तर किमान 8-10 प्रश्न तुम्हाला जास्त मार्क इतर मुलांपेक्षा मिळतील 11वीच्या पुस्तकातून. मेन्सला खूप इम्पॉर्टंट पुस्तक आहे ते. ठीक आहे, पुढचं आपण या ठिकाणी पाहूया. पहा आता पहा, हा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013चा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे की भारताला बलवान बनवण्याचा कार्यक्रम समजावून सांगताना महात्मा गांधींची हाताची 5 बोटे दाखवत कशासाठी? भारताला बलवान बनवायचं आहे. त्यासाठी महात्मा गांधी हाताची 5 बोटे दाखवत. त्यांच्यामध्ये प्रत्येक बोट हे कोणती गोष्ट दर्शवत आहे? आता पहा, हे सेंटेन्स जेव्हा मी वाचतो तेव्हा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हो, महात्मा गांधींकडे जे पण लोक येतात त्या लोकांना महात्मा गांधी आपल्या हाताची 5 बोटं दाखवतात. आता ही 5 बोटं म्हणजे काय आहे? तर 5 बोटं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून महात्मा गांधींचा रचनात्मक कार्यक्रम आहे. ठीक आहे, गांधीजी म्हणतायत या ठिकाणी जोपर्यंत भारतामध्ये रचनात्मक कार्यक्रम निर्माण होत नाही
तोपर्यंत तुमचं राजकारण पण यशस्वी होत नाही, ही भूमिका आहे. लक्षात घ्या, गांधींना हे माहिती होतं इंग्रज आज या देशामध्ये आलेत ते परकीय आहेत, हे नक्की हे इंग्रज पण जाणतात आणि भारतीय पण जातात. त्यामुळे परकीय लोकांना कधी ना कधी तर हा देश सोडून जावं लागणार आहे. परंतु देश सोडून जाण्यासाठी जी चळवळ आम्ही उभारतो, तर त्या चळवळी उभारणारे जे लोक आहेत त्या लोकांचं कर्तव्य आहे की देशाला एक संघ पण निर्माण करणं, किंवा इंग्रज गेल्यानंतर या देशाचं जे स्वातंत्र्य आहे ते टिकवण्याची पण ताकद भारतीय लोकांमध्ये आली पाहिजे. आणि त्यासाठी या देशामध्ये रचनात्मक कार्यक्रम उभा करणं खूप जास्त गरजेचं आहे. या प्रकारची भूमिका महात्मा गांधींची राहिलेली आहे. आणि म्हणून गांधीजी म्हणतात, जर देशाला बलशाली बनवायचं असेल तर ही 5 बोटं मी तुम्हाला सांगतो, तर ती 5 बोटांवर तुम्ही काम करा, या प्रकारची भूमिका आहे. मग या 5 बोटांमधला पहिला कार्यक्रम कोणता होता, तर या ठिकाणी सूतकताई. सूतकताई म्हणजे चरखा जो आहे तो चरखा, सूतकताई. आता साहजिकच सूतकताईचा दुसरा अर्थ काय आहे, तर तो म्हणजे या ठिकाणी तुमचा स्वदेशीचा पुरस्कार करणं. म्हणजे भारताला जर का तुम्हाला बलशाही बनवायचं असेल तर विदेशी वस्तूंचा बहिष्कार करा आणि स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार करा. तो चरखा हे काय प्रतीक होतं लक्षात घ्या. चरखा हे गुलामगिरीच्या विरोधामध्ये या ठिकाणी किंवा गुलामगिरीतून तुमची मुक्तता करण्याचं प्रतीक होतं. आणि म्हणून गांधी इथं या ठिकाणी सूतकताईला खूप जास्त महत्व या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला भेटतात. तर खूप इम्पॉर्टंट मुद्दा हा पण आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. तर सूतकताई हे भूमिका मांडताना दिसतात. दुसरं काय आहे तर अस्पृश्यता निवारण. पहा, गांधी म्हणतात की या देशामध्ये या ठिकाणी जी चातुर्वर्ण व्यवस्था आहे त्या चातुर्वर्ण व्यवस्था ही वैदिक कालखंडापासून आलेली आहे. मात्र भारतामध्ये या ठिकाणी जी अनटचेबिलिटी आलेली आहे ती काय वैदिक धर्म साहित्यातून आलेली नाही, असं गांधींचं म्हणणं होतं. तर गांधीजी अस्पृश्यता निवारणाच्या बाजूचे या ठिकाणी आहेत. आपल्याला माहिती असेल की महात्मा गांधींनी रचनात्मक कार्यक्रमामध्ये अस्पृश्यांना मंदिर प्रवेश या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा या प्रकारची भूमिका घेतलेली होती. वायकोम मंदिर सत्याग्रह जो दक्षिण भारतामध्ये झाला आणि त्याचबरोबर गुरुवायूर मंदिर सत्याग्रह जो झाला 1931 साली, तर या दोन्ही मंदिर सत्याग्रहामध्ये स्वतः महात्मा गांधी या ठिकाणी सहभागी झालेले होते असं एकंदरीत दिसतं. वायकोम मंदिर सत्याग्रहामध्ये महात्मा गांधींचा आणि त्याचबरोबर नारायण गुरु, ज्यांना नानू असं पण म्हटलं जातं, त्यांनी 1920 साली श्री धर्म परिपालन सभा या नावाचं एक संघटन स्थापन केलेलं होतं पद्मनाभन पंपूच्या माध्यमातून. कोण? नानू असन, ज्यांना नारायण गुरु असं म्हणतात. तर त्यांनी ते वायकोम मंदिर सत्याग्रह 1925च्या दशकामध्ये उभारल्याचं एकंदरीत दिसतं. तर त्यावेळी महात्मा गांधी पण तिथे गेले आणि नानू असद आणि त्याचबरोबर महात्मा गांधी यांच्यामध्ये एक सुरेख डायलॉग या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसतं. तर गांधीजी हे अस्पृश्यता निवारणाच्या भूमिकेमध्ये पण होते, हे मुद्दा लक्षात घ्या. आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा हा समजून घेतला पाहिजे. जेव्हा पुणे करार झाला तेव्हा लक्षात घ्या महात्मा गांधीजी सुमारे 12,000 किलोमीटरचा प्रवास या ठिकाणी करतात आणि सवर्णांच्या वस्त्यांमध्ये जाऊन सांगतात की या ठिकाणी अस्पृश्यता ही भारतीय समाजाला लागलेली कीड आहे आणि सवर्णांनी या अस्पृश्यतेचा बहिष्कार केला पाहिजे आणि अस्पृश्यांना आपल्या छातीशी धरलं पाहिजे. या प्रकारचा मानवतावादी विचार महात्मा गांधी इथं 1933च्या नंतर देताना एकंदरीत दिसतं. परंतु दुर्दैव असं झालं की त्या काळचं राजकारण जे होतं हे काँग्रेस केंद्रीय राजकारण होतं आणि काँग्रेसला सत्तेमध्ये यायचं होतं. 37च्या निवडणुका होत्या आणि म्हणून मग गांधींचा हा जो देश उभा करण्याचा कार्यक्रम होता त्याला थोडंसं कुठेतरी ब्रेक लागलं आणि स्वातंत्र्याच्या चळवळीकडे गांधी या ठिकाणी गेले असं एकंदरीत दिसतं. तर समतेच्या चळवळ उभारण्यासाठी गांधींना हवा तेवढा वेळ या ठिकाणी मिळाला नाही असं आपण इथे या ठिकाणी स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी म्हणू शकता. ठीक आहे, पुढे पाहूया. मितमान म्हणजे काय? दारू किंवा अफू यांचं सेवन न करणं. आता बघा आयोगाने किती सोपं केलं. जर नुसतं मीतपान म्हटलं असतं तर विद्यार्थ्यांना समजलं नसतं मीतपान काय. पण आयोगाने तुम्हाला सांगितलंय, कंसामध्ये दिलेले दारू आणि अफूचं सेवन न करणं. तर दारू आणि अफूचं सेवन, दारूबंदी आपल्याला माहिती आहे. राष्ट्रात्मक कार्यक्रमामध्ये महात्मा गांधी दारूबंदी एक महत्वाचा मुद्दा आणतायत. आता पहा, गांधी असे एक महत्वाचं रसायन आहे की स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी साऱ्या समूह घटकांना आणल्याचं एकंदरीत दिसतं. गांधीजी असं म्हणतायत की जगातील कितीही मोठी ताकद असली तरी ती जनतेच्या रेट्या पुढं किंवा जन आंदोलनापुढं तिची ताकद या ठिकाणी फिकी ठरते, असं गांधींचं म्हणणं होतं. आणि म्हणून ब्रिटिश साम्राज्यवाद संपवायचं असेल तर तुम्ही आणि मी पुढे येऊन उपयोग नाही, तर सारा देश आंदोलनामध्ये उभा राहायला पाहिजे. आणि त्यामध्ये गांधी हे पहिली व्यक्ती कदाचित असावे त्यांनी ही भूमिका मांडली की या देशामध्ये 50% हे स्त्री आहेत. या स्त्री वर्गाला जर तुम्ही राष्ट्रीय चळवळीमध्ये सहभागी करून नाही घेतलं तर तुम्हाला राष्ट्रीय
तुम्हाला या ठिकाणी राष्ट्रीय आंदोलन उभारता येणार नाही, या प्रकारची भूमिका महात्मा गांधींची या दरम्यानच्या काळात राहिली आणि म्हणून स्त्रियांना या चळवळीमध्ये सहभागी करायचं आहे, या प्रकारची भूमिका राहिली. आता बघा, स्त्री चळवळीला किंवा स्त्रियांना राष्ट्रीय आंदोलनामध्ये जर उभं करायचं असेल तर स्त्रियांच्या गरजा वेगळ्या आहेत, लक्षात घ्या. तुम्ही जर म्हणला की देशाला स्वातंत्र्य मिळवायचंय म्हणून स्त्रियांनी सहभागी व्हा, तर मित्रांनो तसं होणार नाहीये. म्हणून मग महात्मा गांधी काय शक्कल लढवतायत ते पहा. महात्मा गांधींनी साहजिकच आपल्या समाजातल्या स्त्रियांवर पारंपरिक पुराण पोथी यांचा या ठिकाणी खूप जास्त पगडा आहे आणि म्हणून रामायण महाभारताचं कायम उदाहरण महात्मा गांधीजी या ठिकाणी देताना दिसून येतात, खास करून रामायणाचं. महात्मा गांधी म्हणतायत की आपल्याला राम राज्य स्थापन करायचं आहे आणि राम राज्य स्थापन करत असताना सीतेची गरज आहे. जोपर्यंत सीतेची मदत रामाला या ठिकाणी मिळणार नाही तोपर्यंत राम राज्य निर्माण होणार नाही. मग त्यासाठी रावणाचा वध करावा लागेल. मग रावण कोण आहे? तर ब्रिटिश आहे. मग ब्रिटिशांना जर हद्दपार करायचं असेल तर रामराज्य स्थापन करायचे असेल तर सीतेला घराच्या बाहेर आलं पाहिजे, राष्ट्रीय चळवळीत उतरलं पाहिजे. आता सीता म्हणजेच भारतीय स्त्रिया ज्या होत्या तर त्यांची गरज काय होती तर लक्षात घ्या, दारूबंदी किंवा दारूचा प्रश्न हा त्यावेळेच्या स्त्रियांमध्ये खूप जास्त महत्वाचा वाटत होता. कारण लक्षात घ्या, ब्रिटिशांनी या ठिकाणी वस्त्यांमध्ये आपल्या ज्या वस्त्यांमध्ये या ठिकाणी दारूची दुकानं या ठिकाणी सुरू केली होती आणि आपला तरुण जो आहे हा व्यसनी झालेला होता आणि म्हणून मग आपल्या मुलाचं, आपल्या पतीची दारू सोडवण्यासाठी खूप जास्त प्रयत्नशील त्या काळातल्या स्त्रिया होत्या आणि म्हणून मग महात्मा गांधी दारूबंदीचे आंदोलन उभारतात. त्यामुळं काय झालं लक्षात घ्या, दारूबंदीच्या आंदोलनामुळं कदाचित पुरुष गांधींकडे आले नाही परंतु स्त्रिया मोठ्या प्रमाणावर आल्या. कारण हे लक्षात घ्या, तर घरात आज पण जर आपण पाहिलं तर या ठिकाणी दलित वस्त्यांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी मुलं जे आहेत, लहान मुलं असू द्या किंवा मोठी माणसं असू द्या, हे या ठिकाणी दारूमुळं या ठिकाणी जे ग्रस्त आहेत, दारूमुळं व्यसनांमुळे ग्रस्त आहेत आणि म्हणून त्या घरातल्या स्त्रीची काय नेमकी भूमिका असते की माझ्या नवऱ्याची दारू सुटली पाहिजे, त्याचबरोबर माझ्या मुलाची दारू सुटली पाहिजे आणि म्हणून मग ती दारूबंदी करण्यासाठी मोर्चे आंदोलन काढती. आज पण आपल्याला पाहायला भेटतं. मग गांधींनी ही गरज ओळखली होती आणि म्हणून मग गांधींनी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये स्त्रियांना आपल्या चळवळीमध्ये आणण्यासाठी दारूबंदीचा कार्यक्रम आणि कुटीर उद्योग त्यांच्या हाताला काम द्या या प्रकारची भूमिका घेतली होती. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. हिंदू मुस्लिम स्नेहभाव, आता मुद्दा लक्षात घ्या, हिंदू मुस्लिम स्नेहभाव हा खूप महत्वाचा मुद्दा होता. हिंदू आणि मुस्लिम हे या ठिकाणी एका सुंदर वधूचे दोन डोळे आहेत असे म्हटले होते सर सय्यद अहमद खान यांनी. तर त्या प्रकारे सर सय्यद अहमद खाननी त्यासाठी काम नाही केलं, परंतु महात्मा गांधींनी ते ओळखलं आणि महात्मा गांधींच्या लक्षात आलं की हिंदू मुस्लिम जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळू शकत नाही आणि म्हणून महात्मा गांधींनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये कायम हिंदू मुस्लिम यांचं ऐक्य राहावं यासाठी काम केलं. आपल्याला कदाचित माहिती असेल या ठिकाणी जेव्हा पाकिस्तान एक मुस्लिम राष्ट्र या ठिकाणी बनलं तेव्हा महात्मा गांधी हे या ठिकाणी आमरण उपोषणाला बसतात. महात्मा गांधींचं हे तिसरं आमरण उपोषण होतं की उरलेला 55 कोटीचा जो फॉरेक्स आहे, जो पैसा आहे तो आपण पाकिस्तानला दिला गेला पाहिजे, ही भूमिका गांधींनी घेतली. आता साहजिकच बऱ्याचशा लोकांना, खास करून या ठिकाणी मूलतत्ववादी विचारसरणी मांडणारे जे लोक आहे त्यांना असं वाटतं की गांधींचं चुकलं होतं. पाकिस्तान एक मुस्लिम राष्ट्र बनले तर त्यांना अशा प्रकारे आर्थिक मदत करण्याची गरज काय आहे आणि पाकिस्तानने ते पैसे घेऊन भारतावर हल्लाच केलाय. तर तेव्हा लक्षात घ्या, गांधींची भूमिका नीट समजून घ्या. पहा मित्रांनो, हा देश सोडून जेवढे मुस्लिम पाकिस्तानमध्ये गेले त्यापेक्षा दुप्पट मुस्लिम भारतामध्येच राहिले. ज्यांना भारत हा आपला देश वाटत होता, ज्यांना भारत हा आपला देश आहे आणि या देशामध्येच आमचं कल्याण आहे अशी भूमिका या ठिकाणी घेतली गेली होती आणि म्हणून मग आपल्याला पाहायला भेटतं गांधी पाकिस्तानमध्ये गेलेल्या मुस्लिमांसाठी लढत नव्हते, तर भारतामध्ये जे मुस्लिम मोठ्या प्रमाणात आहे त्यांना विश्वास देण्याचा गांधी या ठिकाणी प्रयत्न करताना एकंदरीत दिसून येतं आणि गांधी ही भूमिका घेतात की या देशामध्ये जरी हिंदू बहुसंख्याक असले, मुस्लिम अल्पसंख्याक जरी असले तरी आम्ही या ठिकाणी अल्पसंख्याकांसाठी पण या ठिकाणी काम करणार आहोत. जगाच्या पाठीवर आज जर आपण पाहिलं तर जगाच्या पाठीवर एकही असं राष्ट्र नाही की जिथं अल्पसंख्याक सुरक्षित आहे. भारत हा त्याला अपवाद आहे. तर गांधींची ही ती भूमिका राहिली. जर आमच्यातून दुसरा देश या ठिकाणी निर्माण होतोय तर त्या पाकिस्तानमध्ये गेलेल्या मुस्लिमांसाठी जर आम्ही आमच्यातील पैसे त्यांना देत असेल तर भारतात असणाऱ्या अल्पसंख्याक मुस्लिमांसाठी आम्ही किती प्रमाणावर काम करू या प्रकारची भूमिका महात्मा गांधी आपल्या कृती कार्यक्रमातून दाखवत होते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो. आणि म्हणून मग सुरुवातीला जर आपण पाहिलं, प्रधानमंत्री जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू बनले तेव्हा लक्षात घ्या निर्वासितांसाठी
खूप जास्त पैसा सुरुवातीच्या कालखंडामध्ये खर्च केला गेला. अल्पसंख्याकांना विश्वास देण्यासाठी खूप जास्त काम त्या काळच्या सरकारने या ठिकाणी केलं की हा देश जरी या ठिकाणी बहुसंख्याक हिंदूंचा असला तरी अल्पसंख्याक हे यामध्ये सुरक्षित आहे. आणि विशेष म्हणजे लक्षात घ्या, सरदार वल्लभभाई पटेल यांची पण एक महत्त्वाची ही भूमिका राहिलेली आहे की जेव्हा बॅरिस्टर जिना या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल आणि त्यावेळेच्या इंग्रज अधिकाऱ्यांपुढे भूमिका मांडत होता की धर्माच्या आधारावर पाकिस्तान हे एक मुस्लिम राष्ट्र बनलेलं आहे, तशा प्रकारे भारताला देखील हिंदुस्तान या ठिकाणी असं नाव द्यावं, असं जिना या ठिकाणी त्या काळामध्ये 1940-85 दरम्यान या ठिकाणी मांडत होते विचार. तेव्हा सरदार वल्लभभाई पटेलच ती व्यक्ती होती. त्यांनी भूमिका अशी मांडली की पाकिस्तान जर स्वतंत्र होत आहे, मुस्लिम राष्ट्र बनत आहे, तर त्या देशाला काय नाव द्यायचं हे जिना आणि त्यांच्या सहकार्याने ठरवावं. परंतु भारत हे या ठिकाणी कोणत्याही एका राष्ट्राचं नाही, तर भारत हे सेक्युलर असेल अशा प्रकारची भूमिका ही या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेलांनी त्या काळामध्ये मांडलेली होती. हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर हिंदू मुस्लिम स्नेहभाव हा मुद्दा यामध्ये होता. स्त्रियांकरिता समानता, तर साहजिकच स्त्री पुरुष भेद आपल्या प्राचीन कालखंडापासून भारतीय समाजामध्ये आहे आणि स्त्रियांना कायम आपण दुय्यम दर्जा दिलेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये गांधीजी भूमिका या ठिकाणी घेतात. पुरुषांना जेवढे हक्क अधिकार आहे, पुरुषांना जेवढे या ठिकाणी राईट्स आपल्या समाजामध्ये दिले जातात, तेवढेच राईट्स स्त्रियांना पण दिले पाहिजे आणि स्त्री पुरुष समानता ही भूमिका गांधी या ठिकाणी सातत्याने घेताना दिसतात. त्यामुळं 5 मुद्दे, 5 बोटं महात्मा गांधीजी समोर आणतात आणि जर या 5 बोटांवर आपण काम केलं तर हा देश बलशाली होईल अशी गांधींची भूमिका राहिली. आज पण त्या भूमिकेची गरज आहे मित्रांनो. या प्रश्नाचं राईट आन्सर पर्याय क्रमांक 1 आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 1 हे भूमिका आपल्याला पाहायला भेटते. चलो पुढचा प्रश्न आपण पाहूया. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013चा प्रश्न आहे. काय नेमका प्रश्न आहे तो नीट समजून घ्या. पहा, इथं म्हटलं गेलं या ठिकाणी फेब्रुवारी 1922च्या चौराचौरी घटनेनंतर गांधीजींनी असहकार चळवळ तहकूब केली. या घटनेचं वर्णन नॅशनल कॅलॅमिटी असं कोणी केलं, तर या प्रकारचा प्रश्न इथे या ठिकाणी विचारलेला आहे. तर नॅशनल कॅलॅमिटी असं वर्णन कोणी केलं? चौराचौरी घटना जी आहे, तर चौराचौरी घटना घडली 1922 साली 5 फेब्रुवारी 1922ला, ज्यामध्ये उत्तर प्रदेशामध्ये ही घटना घडली. आंदोलनकर्ते जे होते असहकार चळवळीच्या माध्यमातून ते शांततेत आपला मार्च काढत होते. पोलिसांनी त्या मार्चवर गोळीबार या ठिकाणी केला, लाठी हल्ला केला. तेव्हा संतप्त जमावानं पोलिसांवर दगडफेक केला. पोलीस लोक चौकीमध्ये गेले आणि ती संपूर्ण चौकी आंदोलनकर्त्यांनी पेटवून टाकली. एक पोलीस इन्स्पेक्टर आणि अन्य 22 पोलीस त्यामध्ये या ठिकाणी पोलीस कर्मचारी मृत्युमुखी पडले. ही घटना भारतीय इतिहासामध्ये कलंक म्हणून पाहिली जाते, चौराचौरी घटना. साहजिकच या घटनेमुळे महात्मा गांधी उद्विग्न होतात आणि असहकार चळवळ या ठिकाणी मागे घेतात. आणि मग त्या संदर्भामध्ये नॅशनल कॅलॅमिटी ही घटना म्हणजे किंवा चौराचौरी घटना म्हणजे एक नॅशनल कॅलॅमिटी आहे अशा प्रकारची भूमिका कोणी घेतलेली आहे? तर या प्रकारे आपल्याला प्रश्न विचारला. पंडित मोतीलाल नेहरू, लाला लजपत राय, पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस. तर याचा राईट आन्सर काय आहे? तर सुभाषचंद्र बोस यांनी या घटनेचं वर्णन नॅशनल कॅलॅमिटी असं या ठिकाणी केलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता या सुभाषचंद्र बोस यांनी अशा प्रकारे उल्लेख केला, मग कोणता तरी ग्रंथ लिहिला असेल यांनी, है की नाही? तर यांच्या ग्रंथाचं नाव आहे इंडियन स्ट्रगल. ठीक आहे, तर इंडियन स्ट्रगल हा महत्वाचा ग्रंथ यांनी या ठिकाणी लिहिल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. तर मुद्दा नीट लक्षात घ्या. तर इंडियन स्ट्रगल हा ग्रंथ या ठिकाणी लिहितात सुभाषचंद्र बोस आणि या सुभाषचंद्र बोस यांनी इथं चौराचौरी घटनेचं वर्णन नॅशनल कॅलॅमिटी असं केलेलं आहे. हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे, या प्रकारे हा प्रश्न आहे. चलो नेक्स्ट प्रश्न आपण इथं पाहूया. आता पहा 12वा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. काय प्रश्न आहे? तर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013चा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो. इथं म्हटलेलं काय आहे? असहकार चळवळीच्या 3 मुद्द्यांवर खिलाफत कमिटी व काँग्रेस यांचे एकमत झाले. ते उद्देश कोणते? तर 3 मुद्द्यांवर खिलाफत कमिटी आणि काँग्रेस यांचे एकमत झाले, तर ते 3 उद्देश कोणते? खिलाफत चळवळीवर समाधानकारक तोडगा काढणं. होता का? खिलाफत चळवळीवर तोडगा काढणं एकदम बरोबर आहे. असहकार चळवळ आणि खिलाफत चळवळ त्यासाठी जर एकत्र आली की खिलाफतीवर एक समाधानकारक तोडगा काढावा. पंजाबमध्ये केल्या चुका सुधारणा. आता पंजाबमध्ये काय चुका केल्या होत्या? तर पंजाबमध्ये होतं अकाली आंदोलन. आणि लक्षात घ्या, अकाली आंदोलनाला ना हिंदू आणि ना मुस्लिम त्या काळामध्ये सपोर्ट करत होते. तर त्यामुळं अकाली आंदोलन इंग्रजांनी या ठिकाणी चिरडून टाकण्याचा प्लॅन केला होता आणि अकाली आंदोलनातील खूप साऱ्या लोकांना तुरुंगात आणि या ठिकाणी यमसदनी देखील पाठवलं होतं. आणि म्हणून मग पंजाबमध्ये जे आपण चुका केल्या त्या सुधारल्या पाहिजे अशी भूमिका या संदर्भात राहिली. आणि त्याचबरोबर
स्वराज्य मिळवणं. तर हे तर आहेच. असहकार चळवळीचा मुख्य उद्देशच तो होता की 1919च्या कायद्याद्वारे आम्हाला स्वराज्य मिळालं नाहीये, तर स्वराज्य मिळवणं हा आमचा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे, हा महत्वाची भूमिका या ठिकाणी आहे. आणि त्यामुळं या संपूर्ण प्रश्नाचं राईट आन्सर जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक 1 हे याचं राईट आन्सर या ठिकाणी आहे. बाकीचे पर्याय जर आपण तपासून पाहिले तर बंगालमधील सुधारणा चुकवणं, तर हे तर बंगालचा तर विषयच नाहीये. कारण बघा 1905 साली बंगालची फाळणी झाली आणि 1911ला ही फाळणी रद्द करण्यात आली, म्हणजे बंगालचा प्रश्न संपलेला होता. पण 1920 साली अकाली आंदोलनाचा प्रश्न, पंजाब मधला प्रश्न होता, तो मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर पर्याय क्रमांक 1 हे याचं राईट आन्सर आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. पुढचा प्रश्न पहा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013चा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे? प्रश्न इथं म्हटलेला आहे खालीलपैकी कोणता असहकारी चळवळीचा भाग नव्हता, असं म्हटलेलं आहे. असहकार चळवळीचा कोणता भाग नाहीये? तर इथं शाळांवरील बहिष्कार, न्यायालयांवरील बहिष्कार, परदेशी कपड्यांवरील बहिष्कार आणि सरकारला कर न देणं. त्याचं राईट आन्सर काय आहे? तर कर न भरणं हे याचं राईट आन्सर आपल्याला एकंदरीत पाहायला भेटतं. तर हा मुद्दा इम्पॉर्टंट आहे. आता काय आहे पहा, महात्मा गांधी तर भूमिका मांडत होते की असहकार चळवळीमध्ये जर ब्रिटिशांचे धाबे जर दणाणून सोडायचे असेल आणि एका वर्षात स्वराज्य जर मिळवायचे असेल तर ब्रिटिशांना तुम्ही टॅक्स देऊ नका. पहा, तुम्ही जर एखाद्या गव्हर्नमेंटला टॅक्स देता याचा अर्थ असा आहे की त्या गव्हर्नमेंटचं सार्वभौमत्व तुम्ही मान्य करता. आणि म्हणून मग महात्मा गांधी म्हणतात की जर का इंग्रज सरकारच्या विरोधात तुम्हाला लढायचं असेल तर त्यांचं सार्वभौमत्व तुम्ही अमान्य करा, म्हणजेच त्यांना टॅक्स देऊ नका. जेव्हा तुम्ही त्यांना टॅक्स देत नाही तेव्हा आम्ही या सरकारला, या राज्याला आम्ही या ठिकाणी मान्यता देत नाही, असा त्याचा अर्थ होतो. अशी भूमिका गांधींची होती. परंतु लक्षात घ्या 1920च्या त्यावेळेसच्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी ही भूमिका नाकारलेली आहे आणि आपल्याला असं या ठिकाणी पाहायला भेटतं की गांधींना या सगळ्या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विरोध झाला. याचं कारण असं होतं 1920 ची काँग्रेस जर आम्ही पाहिली तर ती जमीनदारांची काँग्रेस होती. जमीनदार लोक मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये होते. सर्वसामान्य लोकांनी जर का सरकारला टॅक्स दिला नाही तर त्या जमीनदारांच्या जमिनी सरकार काढून घेतील अशी जमीनदारांना भीती वाटत होती. आणि म्हणून मग महात्मा गांधींनी सुरुवातीला कर न भरण्याची चळवळ उभारली होती, नो टॅक्स मुवमेंट. परंतु जमीनदारांपुढं गांधींचं पण काही चाललं नाही आणि साहजिकच असहकार चळवळीच्या कार्यक्रमातून या मुद्द्याला बगल देण्यात आली. मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे, या प्रकारचा हा प्रश्न 2018 राज्यसेवा मुख्य परीक्षेचा एक प्रश्न आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. तो काय प्रश्न आहे नीट समजून घ्या. पहा, असहकार चळवळीच्या काळात सरकारनं दडपशाहीचं धोरण अंगीकारलं होतं. पुढे दिलेली व्यक्ती आणि त्यांच्या विरुद्ध दडपशाहीनं केलेली कारवाई यांच्या जोड्या जुळवा, अशा प्रकारचा प्रश्न इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. आता पहा, चित्तरंजन दास, लाला लजपत राय, पंडित जवाहरलाल नेहरू आणि JN सेनगुप्ता, ठीक आहे, असहकार चळवळीमध्ये या प्रत्येकाला या ठिकाणी शिक्षा झालेली आहे. मग ती शिक्षा काय नेमकी आहे ते नीट समजून घ्या. तर CR दास यांनी काय केलं होतं? तर CR दास यांनी जेव्हा आपल्याकडे प्रिन्स ऑफ वेल्स भारतामध्ये आला होता नरेंद्र मंडळाचं उद्घाटन करण्यासाठी, तेव्हा चित्तरंजन दास आणि यांची पत्नी जी आहे वासंती देवी आणि यांची बहीण जी आहे उर्मिला देवी, या सर्वांनी या ठिकाणी मुंबईच्या चौपाटीवर या प्रिन्स ऑफ वेल्सला काळे झेंडे दाखवले होते. आणि त्यामुळं या तिघांनाही या ठिकाणी अटक करण्यात आली आणि 6 महिन्याचा तुरुंगवास यांना या ठिकाणी देण्यात आला. तर चित्तरंजन दास यांना दोषी ठरवून 6 महिन्याचा तुरुंगवासाची शिक्षा झाली. आता बघा, इथं मी म्हणतोच नेहमी की जेव्हा जोड्या जुळवाचा प्रश्न येतो ना तेव्हा तो प्रश्न खूप सोपा असतो, फक्त केअरफुली रीड करणं खूप जास्त गरजेचं आहे. मग यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की अशी कोणती जोडी एक जरी जुळली तर आपल्याला या ठिकाणी त्याचं राईट आन्सर पर्यंत सहज पोहोचता येतं. तर मग CR दास जर आपण पाहिलं तर इथं 6 महिन्याचा तुरुंगवास या सगळ्या केसमध्ये झाला. तर म्हणजे पहिलंच चौथं जोडलं तर एक तर चौथं कुठं इथंच आहे, मग हे त्याचा राईट आन्सर आहे. लगेच प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी येतं. लाला लजपत राय जर काय तर राजद्रोहात्मक भाषण कायद्याखाली त्यांना दोषी ठरवून तुरुंगात डांबण्यात आलं. ठीक आहे, लाला लजपत राय. पंडित जवाहरलाल नेहरू काय 18 महिन्याचा कठोर कारावास त्यांना या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसतं. 18 महिन्याचा कठोर कारावास त्यांना झाला. त्यांनी मोठं आंदोलन उभारलं होतं, अवध किसान आंदोलन. त्या अवध किसान आंदोलनामध्ये यांना 1921 साली 18 महिन्याचा तुरुंगवास झालेला होता आणि सेनगुप्ता जे आहेत त्यांना कठोर तुरुंगाची शिक्षा झाली. तर हे याचं राईट आन्सर आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे याचं
याचं राईट आन्सर म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. चलो, यानंतरचा प्रश्न जर पाहिला तर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017चा क्वेश्चन आहे. असहकार चळवळीशी संबंधित प्रश्न आहे. काय नेमका प्रश्न आहे तो आपण इथं पाहूया. आता पहा, इथं म्हटलं 1920 मध्ये मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरलं आणि ते अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पाडलं. 1920 साली ऑक्टोबरला 31 ऑक्टोबरला आयटकचं अधिवेशन झालं. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचं अधिवेशन झालं. त्याचे अध्यक्ष कोण होते? सरळ सरळ आहे, लाला लजपत राय होते. वास्तविकता या आयटकचे पहिले अध्यक्ष लोकमान्य टिळकांना करायचं होतं. 22 ऑगस्टला याचं अधिवेशन होणार होतं, परंतु 1 ऑगस्टला टिळकांचं निधन झालं आणि त्यामुळं हे आयटकचं अधिवेशन किंवा त्याची स्थापना ही पुढे ढकलण्यात आली आणि मग 31 ऑक्टोबरला आयटकची स्थापना झाली 1920ला आणि मग त्याचे अध्यक्ष लाला लजपत राय यांना करण्यात आलेला आहे. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. नम जोशी जर आपण पाहिलं तर नारायण मल्हार जोशी हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर या नारायण मल्हार जोशीला इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनमध्ये 1919-20च्या दरम्यान कामगारांच्या प्रतिनिधी म्हणून पहिली भारतीय व्यक्तीची निवड करण्यात आली आणि ती व्यक्ती म्हणजे जोशी आहे, नारायण मल्हार जोशी आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या पहिल्या अधिवेशनाला भारतातून कोणते कामगारांचे प्रतिनिधी गेले होते? तर नारायण मल्हार जोशी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. याच नारायण मल्हार जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना या ठिकाणी केली होती. हा मुद्दा लक्षात घ्या. शेवटचा प्रश्न आहे 16वा प्रश्न. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016ला प्रश्न इथं विचारला गेला. काय प्रश्न आहे? जालियनवाला बागशी संबंधित प्रश्न आहे. हा प्रश्न बऱ्याच वेळा आयोगाने विचारलेला आहे. हा थोडासा लक्ष केंद्रित वाचा, याच्यातली एक जोडी तोंडपाठ करा, तुम्हाला बाकीचे प्रश्न सॉल्व्ह होते. जर आला तर असाच प्रश्न येतो. मला वाटतं हा प्रश्न 1-2 वेळा विचारलेला आहे. ठीक आहे, मी एकदाच घेतला पण 2 वेळा प्रश्न विचारलेला आहे. तर व्यवस्थितरित्या पहा. तर पुढे दिलेल्या व्यक्ती आणि जालियनवाला बाग घटनेनंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर केलेले अत्याचार यांच्या जोड्या लावा. रलियाराम, सुंदर सिंग, एल काहनचंद, लाला बळीराम कपूर या प्रकारचं इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर रलियारामला काय केलं? आता पहा, जनरली म्हणतो मी, पहा जनरली असे जर प्रश्न असतात तर ते प्रश्नांच्या जोड्या समोरासमोरच्या असतात किंवा खालून वर येणारे असतात. ठीक आहे, पहा मी काय म्हणतो, जनरली अशा ज्या जोड्या असतात तर त्या जोड्या समोरासमोरच्या असतात किंवा इथं खालून वर या ठिकाणी येणारे असतात. जर सर्व क्वेश्चन पेपरचा अंदाज व्यवस्थित पाहिला तर, जर येत नसेल तर ही रिस्क उचलायला हरकत नाही. समोरासमोरचा पर्याय किंवा खालून वर येणारा पर्याय तो आपण चूज करायला हरकत नाही, परंतु त्याच्यामध्ये रिस्क आहे असं मी या ठिकाणी सांगेल तुम्हाला. ठीक आहे, तर जनरली अभ्यास करूनच सॉल्व्ह केलेलं चांगलं, परंतु जर येतच नाही त्याच वेळेस, जर आला आणि त्याच वेळेस येत नाही तर मग काय करायचं? तर एक प्रश्न सॉल्व्ह करायचा आणि 1 मार्क घ्यायचा किंवा सॉल्व्ह न करता या ठिकाणी तो स्किप करायचा. हे तुमच्यावर सर्वस्व डिपेंड आहे. ठीक आहे, तर रलियाराम इथं आपल्याला पाहायला भेटतं समोरासमोरच्या जोड्या दिलेल्या आहेत. तर रलियाराम जो आहे याला फक्त पोटावर रांगण्यास भाग पाडलं नाही तर सैनिकांनी त्याला लाथा पण मारल्या. सुंदर सिंह 4थ्या पट्ट्याच हा बेशुद्ध या ठिकाणी झाला. एल काहनचंद्र आपण पाहिलं, हा एक अंध होता आणि या अंधाला पोटावर रांगण्यास भाग पडलं. आता बघा, तुम्ही या ठिकाणी रिस्क घेणार नाहीये हे नक्कीच आहे, मेन्स आहे, रिस्क घ्यायची नाहीये, 2-5 मार्काने फरक पडतो. आणि मग अशा प्रकारे याच्यामध्ये तुम्ही रलियारामला काय शिक्षा झाली जालियनवाला बागमध्ये ते माइंडमध्ये ठेवा किंवा तुम्ही या ठिकाणी काहनचंदला काय शिक्षा झाली ते माइंडमध्ये ठेवा. तर रलियारामला जी शिक्षा झाली आणि काहनचंदला शिक्षा झाली, या दोघांमध्ये जर तुम्ही हे 2 जरी जोड्या व्यवस्थितरित्या पाठ केल्या म्हणाल मी, तर तुम्हाला हा जर प्रश्न परत आला तर तो सॉल्व्ह करता येऊ शकतो. थोडासा लक्षात ठेवण्यास कठीण आहे परंतु आपल्याला सॉल्व्ह करता येतं. तर एल काहनचंदला हा अंध होता आणि त्याला पोटावर राहण्यास भाग पाडलेला आहे. लाला बळीराम कपूर याला अटक करून इतर 23 जणांसोबत 12/25च्या खोलीत बंद केलं. तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. तर हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर या प्रकारे मित्रांनो, असहकार चळवळ आणि खिलाफत चळवळीवर जे प्रश्न आले होते ते प्रश्न आपण इथे या ठिकाणी घेतलेले आहेत. तुर्तच आपण इथं थांबूया. PYQs लेक्चर सिरीजमध्ये आपण लवकरात लवकर राज्यसेवा मुख्य परीक्षेचे सारेचे सारे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न करतोय. काही 2-3च टॉपिक राहिलेले आहेत, ते पण तुम्हाला लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न माझा या ठिकाणी असणार आहे. थांबूया मित्रांनो आपण. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.